सी प्रोग्रामिंग मराठी भाषेतून या एम कम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईकही करायला विसरू नका. ॲरब स्ट्रक्चरच्या भागामध्ये आज आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये दुकानामध्ये असलेल्या आयटमचा स्टॉक आपल्याला भरायचा आहे. आयटम नंबर, आयटम नेम, त्याचा रेट, क्वांटिटी किती आहे आणि रेट इंटू क्वांटिटी केल्यानंतर त्याची अमाऊंट काय होती ती, हा सर्व डेटा आपल्याला फीड करायचा आहे. आणि नंतर एक रिपोर्ट पाहायचा आहे, लिस्ट बघायची आहे की ज्याच्यामध्ये आयदर त्या आयटमचा स्टॉक 100पेक्षा जास्त आहे, किंमत भले 10,000पेक्षा कदाचित कमी असेल, किंवा ज्या ज्या आयटमचं स्टॉकची व्हॅल्यू 10,000पेक्षा जास्त होती आहे असे जे स्टॉक आयटम आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर आपण सुरू करू कोड ब्लॉक. आपल्याला स्ट्रक्चर तयार करावं लागेल. आयटम्स, INT आयटम नंबर, कॅरेक्टर, आयटम नेम, INT रेट, क्वांटिटी आणि अमाऊंट. या पद्धतीने आपण आयटमची लिस्ट तयार करूया. आयटम्स, आयटम लिस्ट इन ब्रॅकेट. फॉर एक्झाम्पल आपल्याला 100चं ॲरे डिक्लेअर करायचं असेल तर आपण करू शकतो, किंवा आपण 10चा ॲरे डिक्लेअर करू, किंवा 5चा ॲरे डिक्लेअर करू. आपल्याला माहितीसाठी म्हणून आपण 5चा ॲरे डिक्लेअर करू आणि त्याच्यामध्ये ती लिस्ट आपण डिस्प्ले करू. INT A फॉर, किंवा INT I फॉर I इक्वल टू 0, I इज लेस देन 5, I प्लस प्लस. प्रिंट अप आयटम नंबर, %d and item list in bracket A in bracket I index variable dot item number. याप्रमाणे आपल्याला बाकीचे डिटेल्स सुद्धा घ्यायचे आहेत. आयटम नेम, रेट, क्वांटिटी आणि अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. वेळ वाचवण्यासाठी कॉपी केलं. आयटम नेम हे स्ट्रिंगमध्ये आहे त्यामुळे %s. रेट त्याचा ॲक्सेप्ट करून घेऊ. क्वांटिटी आणि रेटसाठी आयटम हा वर्ड वापरलेला नाही त्यामुळे रेट फक्त आपण केलं. क्वांटिटी. अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. आयटम लिस्ट इन ब्रॅकेट I डॉट अमाऊंट इक्वल टू आयटम लिस्ट इन ब्रॅकेट I डॉट रेट इंटू आयटम लिस्ट ऑफ I डॉट क्वांटिटी. या पद्धतीनं आपल्याला त्याचा आयटमचं स्टॉक आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण आयटम नंबर ॲक्सेप्ट केलं, नेम ॲक्सेप्ट केलं, रेट ॲक्सेप्ट केलं, क्वांटिटी ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्या क्वांटिटीचं अमाऊंटही कॅल्क्युलेट केलं. टेम्पररी इथे आपण अमाऊंट दाखवू आणि नेक्स्ट प्रिंट कॉमा आयटम लिस्ट ऑफ I डॉट अमाऊंट. त्यानंतर नेक्स्ट आयटम ॲक्सेप्ट केलं जाईल. अशा पद्धतीनं 5 आयटम आपण ॲक्सेप्ट करू. आपल्याला 50 हवे असतील तर 50, 100 हवे असतील तर 100. आपण त्या पद्धतीनं आपल्याला तो लूप तयार करावा लागेल. आता इथे आपल्याला लिस्ट फॉर्मॅटमध्ये प्रिंट करायचं असल्यामुळं आयटम्स लिस्ट असं आपण पहिल्यांदा प्रिंट करू. प्रिंट क्वांटिटी ग्रेटर दॅन 100 और अमाऊंट ग्रेटर दॅन 10,000 ची लिस्ट आपण जी आहे ती प्रिंट करतो आहोत. तेही आपण इथे दाखवलं. आवश्यकता आहे का तर नाही आहे, पण कशाचा रिपोर्ट आपण प्रिंट करतो आहोत ते आपण इथे पहिल्यांदा प्रिंट केलेलं आहे. प्रिंट
स्लॅश एन कोणकोणते स्टॉक आहेत की जे या कंडिशनला सॅटिस्फाय होत आहेत. आयटम नेम, रेट, क्वांटिटी, अमाऊंट. इथे आपण आपला लूप सुरू करू. फॉर I equal to 0, I is less than 5, I plus plus. If item list of I dot quantity is greater than 100, or item list of I dot amount इज ग्रेटर दॅन 10,000 असेल तर आपल्याला प्रिंट करायचं आहे. प्रिंट स्लॅश एन %d आयटम नंबर %-20s आयटम नेमसाठी, %10d रेटसाठी, %10d क्वांटिटीसाठी आणि %10d अमाऊंटसाठी, कॉमा आयटम लिस्ट इन ब्रॅकेट आय डॉट आयटम नंबर इन ब्रॅकेट आय डॉट आयटम नेम इन ब्रॅकेट आय डॉट रेट आयटम लिस्ट इन ब्रॅकेट आय डॉट क्वांटिटी आयटम लिस्ट इन ब्रॅकेट आय डॉट अमाऊंट. या पद्धतीनं आयटम नंबर, आयटम नेम, रेट, क्वांटिटी आणि अमाऊंट हे या पद्धतीनं आपल्या कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. जेवढे आयटम असतील तेवढ्या आयटम्सची इथे लिस्ट आपल्याला प्रिंट मिळेल आणि त्यानंतर पुन्हा आपण इथे लाईन प्रिंट करूया. गेट CH करू जेणेकरून आपलं आउटपुट थांबेल. समजा आपल्याला आयटम जास्त हवे असतील किंवा युजरकडून किती आयटम्सचे डिटेल्स घ्यायचं आहे असं काही विचारायची आवश्यकता असेल तर पहिल्यांदा आपण हा प्रोग्राम रन करूया आणि पुन्हा हा प्रोग्राम आपण मॉडिफाय करू. काही एरर्स, टायपिंग मिस्टेक्स काही झालेल्या आहेत का त्या चेक करूया. तर आपल्याला एरर दाखवतो आहे /n इथे राहिलेला आहे. कंपाईल करूया. सेमीकोलन पुन्हा कंपाईल करू. आयटम लिस्ट डॉट AMT टायपिंगमध्ये काही मिस्टेक्स राहून गेलेल्या होत्या त्या आपण आता दूर केलेल्या आहेत. आता आपण प्रोग्राम रन करूया. प्रोग्राम रन करून पाहूया. आयटम नंबर 101, माऊस, रेट 600 रुपये, क्वांटिटी 20, 102, कीबोर्ड, रेट 750, क्वांटिटी 5, 103, मॉनिटर 18 इंच, आइटम रेट 7500, क्वांटिटी 2, 104, मॉनिटर 15 इंच, 6000 रुपीज़, क्वांटिटी 5, 105, पेन, रेट 20 रुपीज़, क्वांटिटी 200. सो एकूण आपण 5 आयटम्स इंटर केले होते. 5 आयटम्समध्ये हे जे आयटम्स आहेत पहिले तीन आयटम्स आहेत त्यांची अमाऊंट 10,000पेक्षा जास्त आहे म्हणून ते आलेले आहेत. आणि शेवटचा आयटम अमाऊंट 4,000 रुपये आहे पण त्याची क्वांटिटी 100पेक्षा जास्त आहे त्यामुळे ती लिस्ट आपल्याला इथे प्रिंट झालेली दिसती आहे. म्हणजे आपण जे काही इनपुट घेतलेलं होतं त्या इनपुटमध्ये आपण थोडंसं फिल्टरेशन केलेलं आहे आणि फिल्टर करून आपण इथे आपली ही लिस्ट प्रिंट केलेली आहे. यामध्ये थोडंसं करेक्शन आपल्याला अजून करता येईल. n नंबर ऑफ आयटम्स जर आपल्याला घ्यायचे असतील तर आपण कसे घेऊ ते बघूया.
एन नंबर ऑफ आयटम आपल्याला घ्यायचे असतील तर आपण इथे 100चा ॲरे हवं तर डिक्लेअर करू. युजरला विचारू इंटर हाऊ मेनी आयटम्स टू स्टोर, स्कॅनफ %d टोटल आयटम. अर्थात टोटल आयटम आणि हे व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करावे लागतील. त्यासाठी आपण टोटल आयटम हा व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊ. आता एवढे आयटम्स युजर देणार आहे तर इथे आपण <5च्या ऐवजी टोटल आयटम असं व्हेरिएबल घेऊ. तसंच करेक्शन आपल्याला इथेही करावं लागेल. आयटम त्यापूर्वी आपण इथे थोडा गॅप घेऊया आणि आत्ता आपण युजर जेवढे आयटम्स स्पेसिफाय करेल तेवढे आयटम्स आपल्याला इथे घेता येतील. ते आयटम्स आपण इनपुट करून घेऊया आणि बघूया काय काय बदल आपल्याला दिसतोय. हाऊ मेनी आयटम्स यू वॉन्ट टू स्टोर. समजा आपल्याला 6 आयटम्स इनपुट करून घ्यायचे आहेत. आयटम नंबर 1 पेन 30, क्वांटिटी 1000 किंवा 100. पेन्सिल 5 रुपये, क्वांटिटी स्टॉक 2000 रुपये. 3 नंबर नोटबुक रेट 45 रुपये, क्वांटिटी 500. 4 नोटबुक 2 रेट 70 रुपये, 80 रुपये, क्वांटिटी 10. 5 इरेजर 3 रुपये, क्वांटिटी 100. 6 पेपर्स 20 रुपीज, क्वांटिटी 100. तर एकूण 6 आयटममध्ये आपल्याला फक्त 2च आयटम्स जे आहेत ज्यांची क्वांटिटी 100पेक्षा जास्त किंवा अमाऊंट 10,000पेक्षा जास्त अशा कंडिशनला सॅटिस्फाय होणारे एकूण आयटम्सपैकी 2च आयटम्स आहेत ते आपण इथे डिस्प्ले केलेले आहेत. तर या पद्धतीनं आपल्याला स्ट्रक्चर ॲक्सेप्ट करणं आणि स्ट्रक्चरमधला डाटा फिल्टर करून डिस्प्ले करणं यासाठी आपण हा स्ट्रक्चरचा आज प्रोग्राम पाहिला. या पद्धतीने अनेक प्रोग्राम्स आपण तयार करू शकाल. स्ट्रक्चरचा उपयोग आपल्याला फाईल हँडलिंगमध्ये आणखीन करावा लागणारच आहे. त्यावेळेला पुन्हा आपण स्ट्रक्चरमध्ये येऊ. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा.